न्यू व्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर ठीक आहे, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आम्ही घरी जाण्यासाठी निघतो आहे, म्हणजेच दिवाळीसाठी आम्ही गावी जातो आहे. आणि जे काही होतं ते आमचं आज रात्रीची ट्रॅव्हल्स आहे. त्याआधी जे काही घरात किरकोळ गोष्टींची आवराआवर होती, की आता घरी जायचं म्हटल्यावर मला थोड्याफार गोष्टी घरात व्यवस्थित करून जायच्या होत्या. कारण दरवेळी मी जाताना जे काही होतं ना ते घर वगैरे आवरून जाते, किंवा जे काही आपले कर्टन्स वगैरे असतात ना, मी लास्ट टाइम जेव्हा गेली ना तेव्हा कर्टन्स वगैरे सगळं धुवून मी व्यवस्थित पॅक करून ठेवून गेली होती. म्हणजे घरून आल्यावर जे काही आवराआवर असते घरातली भांडी वगैरे ट्रॉलीज वगैरे मी तेव्हाच क्लीन करते. आणि ह्या वेळेस पाऊस असल्यामुळे मला बाकी काही जास्त आवरता आलेलं नाही, म्हणून अगदीच मी मोजकं जे काही किरकोळ आवरायचं होतं, जसं की किचन वगैरे थोडं क्लीन करून घेतला. त्यानंतर ब्लँकेट वगैरे वॉश करून घेतलं, कारण मग ज्यावेळी हे येतील, कारण मी नंतर येणार आहे आणि तिकडनं येताना आधी हे येणार आहे, मी थांबणार आहे थोडे दिवस. तर मग ते आल्यानंतर त्यांना जे काय आहे ते ब्लँकेट वगैरे यूज करायला व्यवस्थित आहे, कारण इतकी प्रचंड धूळ येते ना इकडे. सो मग ज्या काही आहेत गोष्टी मी व्यवस्थित क्लीन वगैरे करून पॅक करून जाईल, कारण वरती असल्यावर ना त्या खूप खराब होतं. तर आता ठीक आहे, ऑलमोस्ट 1 वाजत आला आहे आणि माझी अंघोळ वगैरे आत्ताच झालेली आहे. आणि जे काही होतं ते मी नंतर फ्रीज वगैरे सुद्धा क्लीन करून घेतलं, कारण मग घरून आल्यानंतर जे काही भाजीपाला वगैरे किंवा आणलेले असतात त्या गोष्टी पटकन मला ऑर्गनाईज करता येतात, म्हणजे तेवढ्याच गोष्टी पटपट आवरल्या पण जातात. तर ठीक आहे, आता अशा काहीशा गोष्टी आहेत जी काही, आणि हो जी काही आपली पॅकिंग आहे ती ऑलमोस्ट 80-90% माझी झाली आहे. पण जी किरकोळ पॅकिंग आहे, जसं की आपले डेली यूजमध्ये जे काही आपले कपडे असतात, किंवा त्यानंतर आपले फेस वॉश, ब्रश वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ठेवायच्या बाकी होत्या. आता कपडे वगैरे माझे सकाळी वॉश करून झाले आहेत आणि ते आता वाळतात, तोपर्यंत मी जरा माझ्या बाकी गोष्टी आवरून घेते. आणि मग कपडे वगैरे वाळले की त्यानंतर जी काही थोडी छोटी मोठी पॅकिंग आहे आपली ती पण करायला घेऊ. ते सुद्धा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तर ठीक आहे, आता संध्याकाळी 8-8:30ला ट्रॅव्हल्स आहे काहीतरी, तर घरातून 8ला वगैरे निघू आम्ही. आणि कसं काय काय गोष्टी होतात त्यासुद्धा मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचसोबत मी घरी गेल्यानंतर जी काही माझी फॅमिली आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो इथून निघाल्यानंतर वगैरे ज्या ज्या काही गोष्टी असतील तर प्रत्येक गोष्टी मी तुमच्यासोबत ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा. आणि हो, मी तर आता जाते दिवाळीसाठी घरी. तुम्ही कधी जाताय मला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर आता ठीक आहे, जे काही थोडंफार आहे ते माझं फ्रीज वगैरे क्लीन केलं ते पण मी तुम्हाला दाखवते. तर ठीक आहे, इकडे मी अशा काही पद्धतीने फ्रीज क्लीन करून घेतले, व्यवस्थित ते काच वगैरे काढून थोडे पुसून घेतले, फक्त पूर्ण डीप क्लिनिंग नाही केलेलं आहे. ज्या ज्या गोष्टी कामाच्या नव्हत्या त्या वगैरे काढून घेतल्या आणि इकडे हे व्यवस्थित असं सगळं ऑर्गनाईज करून दिलेलं आहे. आणि इकडे जे काही आपल्या व्हेजिटेबल बॅग्स वगैरे असतात ते ठेवलं. त्यानंतर इकडे पापड वगैरे आहेत फक्त उडदाचे, आणि असं काही समस्त फ्रीज पण आता क्लीन करून घेतलं आहे. सो ठीक आहे. आणि इकडे जे काय होतं ते किचन पण मी आवरून घेतलं, कारण मग तिकडनं आल्यानंतर जास्त पसारा नको म्हणून पूर्ण सिंक वगैरे क्लीन करून घेतलं. तर ठीक आहे, अशी काहीशी छोटी मोठी जी काही गावाला जाण्याआधीची तयारी आहे माझी ती करून घेतली आहे. कारण खरं तर घरात असंच पसारा टाकून गेल्यानंतर तिकडनं आल्यानंतर तो पसारा जास्तच झालेला असतो, म्हणून मग माझा असा प्रयत्न असतो की ज्यावेळी मी घरातून गावी वगैरे जाते त्यावेळी मी पूर्णपणे आवरूनच निघते, म्हणजे तिकडनं आल्यानंतर एवढा पसारा होत नाही. राहिली ती फक्त धूळ वगैरे असते, मग ते क्लीन होऊन जातं. तर ठीक आहे, आता किती 1 वाजला आहे, मी साधारण 3-1 वाजता पॅकिंग वगैरे करायला घेईल. त्यावेळी मी तुमच्यासोबत शेअर करते की मी बॅग पॅकिंग वगैरे कसं केलं आहे, किंवा कशा कशा गोष्टी ऑर्गनाईज केल्या आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. तर ठीक आहे, आता इकडे जे काही होतं ना बेसिक एकदम टॉवेल्स वगैरे, किंवा जे 1-2 यांचे प्रेस करायचे शर्ट होते, सो ते सुद्धा ठेवायचे बाकी होते. ते आता मी पटकन इकडे ठेवून घेते व्यवस्थित बॅगेत, कारण बाकीचं ठेवून झालेलं होतं. त्यानंतर इकडे शूज आणि एक माझी पण सँडलची पेअर होती ती सुद्धा ठेवून घेतली होती मी. त्यानंतर जे काही होतं बाकी गोष्टी त्या आधीच माझ्या ऑर्गनाईज करून झालेल्या होत्या, आणि आता अशा काही पद्धतीने व्यवस्थित बॅग ऑर्गनाईज करून घेते मी. आणि ठीक आहे, जे काही राहिलेल्या असतील त्या गोष्टीसुद्धा आता व्यवस्थित चेक करून इकडे व्यवस्थित ठेवून घेते बॅगेत. सो ठीक आहे फ्रेंड्स, आता संध्याकाळचे वाजले आहेत 8:30, कारण ट्रॅव्हल्स थोडी लेट झाली आहे, म्हणून आता आम्ही 15-1 मिनटात घरातून निघू. सो ज्या काही बॅग्स आहेत त्या मी इकडे पुढे आणून ठेवते, आणि त्याआधी दाखवते की इकडे जे काही सोफा किंवा चेअर होती ते मी दोघं पण कवर करून घेतलेलं आहे, कारण धूळ खूप येते आणि मग ते खराब होतं कुशन वगैरे. त्यापेक्षा विचार केला की ह्या गोष्टी कवर करून घेऊ. सो मोठा सोफा आणि दोघं चेअर होत्या त्या मी कवर करून घेतलेल्या आहेत. आता ज्या काही बॅग्स वगैरे आहेत त्या पुढे आणतो आणि एक 10-15 मिनटात घरातून निघतो.
सो ठीक आहे फ्रेंड्स, आता जे काय होतं ते आमच्या बॅग्स वगैरे घेऊन झालेले आहे आणि घरात जे काय होतं ते सर्व लॉक वगैरे करून झालं आहे. 8:45 वाजत आले आहे आणि आता आम्ही निघतोय. तर ठीक आहे, जो काही आमचा ट्रॅव्हलचा स्टॉप होता तिकडे आम्ही 9 वाजता पोहोचलो. पण झालं असं की ट्रॅव्हल लिटरली 2 तास लेट होती, म्हणून आत्ता आहे ते 11 वाजले आहेत आणि जे काही होती ती ट्रॅव्हल्स आली आहे. आता 11 वाजता आमची जी काही जर्नी आहे ती फायनली स्टार्ट होते. सो आता ठीक आहे, घरी उद्यासुद्धा पोचायला लेट होणार आहे. तर ठीक आहे, आता जे काही होतं ते आम्ही निघालो आहे आणि उद्या घरी जाऊन ज्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. काल आम्ही निघालो होतो 8-8:30ला घरातून निघालो, पण झालं असं की ट्रॅव्हल्स आमची बऱ्यापैकी लेट होती. सो जी 9ला येणारी ट्रॅव्हल्स होती ती रात्री 11ला आली आणि आम्हाला भरपूर असं लेट झाला. सो आता 10:30-11 झाले आहे आणि आम्ही पोहोचलो आहे आणि इकडे आम्हाला घेण्यासाठी दादा पण आलेले आहेत. सो आता घरी जातो आणि घरी जाऊन बोलते. फायनली आता आम्ही इकडे घरी पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकतायत मम्मीने किती सुंदर अशी रांगोळी काढून ठेवली आहे अंगणात. खरं तर आहे ना, दरवेळेस त्या वेलकम इतक्याच उत्साहाने आणि आनंदाने करत असतात. सो ठीक आहे, घरी आलो आहे आता. छान असं मम्मींनी आमच्यावरून जे काही होतं ते भाकरीचा तुकडा किंवा पाणी ओवाळून वगैरे छान असं आमचं स्वागत केलं. आणि आज पप्पा घरी नाही आहे, कारण पप्पा शेतीच्या कामासाठी गावी गेलेले होते. सो पप्पा उद्या सकाळी येणार आहे, म्हणून ठीक आहे आता आम्ही पण घरात वगैरे जातो, फ्रेश होतो, मस्त मम्मी दादासोबत जरा गप्पा करतो आणि त्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग मी ब्लॉग स्टार्ट करते. सो ठीक आहे फ्रेंड्स, आताच अर्धा एक तासापूर्वी आम्ही घरी आलो आहे. छान आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालो आहे आणि इकडे आम्हाला यायला लेट होणार होतं, म्हणून मम्मीने स्वयंपाक वगैरे करून ठेवलाय. मम्मी काय बनवलंय जेवायला? आज वरण भात उसळ आणि पोळी. मटकीची उसळ? हो. अरे वा, मम्मीने आवडता, हा माझा आवडता मेनू आहे, मम्मीने करून ठेवलाय. आता तुला मस्त चहा ठेवते. आता मम्मी इकडे चहा ठेवताय माझ्यासाठी. मी म्हणजे जसं माझं लग्न झालंय, मी इथे येऊन कधीच चहा ठेवलेलं नाहीये. माझा चहा सकाळचा असो केव्हाचा असो मम्मीच ठेवून देतात मला त्यांच्या हाताने. मम्मीने काय काय स्वयंपाक केलेला आहे ते तुम्हाला दाखवते, थांबा. वरण, इकडे वरण केलंय मम्मीने, फोडणीचं वरण, ही उसळ. वा, मम्मीच्या हाताची मटकीची उसळ. इकडे भात आहे. आता पोळ्या बाकी आहे का मम्मी? पोळ्या करायच्या. मी करू? चहा झाल्यावर करू आपण. ठीक आहे. आणि इकडे आता चहा होतं. सो बाकी स्वयंपाक मम्मींचा करून झाला होता, पण फक्त पोळ्या बाकी होत्या. सो चहा वगैरे घेतला, छान फ्रेश झाली, त्यानंतर पोळ्या केल्या आणि आता आम्ही गरम गरम जेवण करून घेतो. मस्त आरामात जेवण झाले आणि त्यानंतर माझा किचनसुद्धा आवरून झाला. आता आज वसुबारस आहे आणि त्याचसोबत घरातली फराळाची तयारीसुद्धा बाकी होती. सो नंतर जेवण वगैरे झाले, आवरून झालं, त्यानंतर मग मम्मींनी जे काही आपलं सांजोरी वगैरे बनवायची होती तर त्याची तयारी करायला घेतली. तर जो काही सांजा वगैरे असतो सांजोरीमध्ये भरण्याचं जे सारण, ते मम्मींनी आधीच बनवून ठेवलं. तर त्यात फक्त ड्रायफ्रूट्स वगैरे ते ॲड करायचं होतं, थोडं इलायची पावडर वगैरे. सो नंतर मग ते मम्मींनी मस्त ॲड करून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं या सगळ्या गोष्टी. त्यानंतर सांजोरी बनवण्यासाठी जे काही मैद्याचं कणिक असतं ते सुद्धा बनवायला घेतलं. आणि आता अशा काही पद्धतीने सगळं प्रिपरेशन झाल्यानंतर आम्ही जे काही सांजोऱ्या किंवा जी करंजी म्हणतात ती बनवायला घेतो आहे. सो ठीक आहे, ती सुद्धा रेसिपी मी इथे तुमच्यासोबत शेअर करते.
आता इकडे भरपूर अशा गप्पा केल्या गेल्यानंतर आमच्या बोलत बोलत कधी सांजोऱ्या वगैरे लाटून झालं कळलंच नाही. तरी बऱ्यापैकी वेळ आम्ही म्हणजे इव्हिनिंगला स्टार्ट केलेलं बनवायला. आता सांजोऱ्या वगैरे लाटून झालं होतं तोपर्यंत मम्मी जे काही होतं बाहेर दिवा लावण्याची तयारी करत होते, वाती वगैरे बनवत होत्या. तोपर्यंत मी इकडे सांजोऱ्या ज्या काही होत्या त्या छानपैकी मस्त खरपूस तळून घेतल्या. आणि आता ठीक आहे, जे काही आहे ते याच्यानंतर परत वसुबारसची पूजा वगैरे करायची आहे. सो ती पूजाची मांडणी वगैरे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आता इकडे ऑलमोस्ट माझ्या सर्व सांजोऱ्या तळून झाल्या होत्या. त्यानंतर छान फ्रेश वगैरे झालो आम्ही. बाहेर जे काही होते ते दिवे वगैरे लावून घेतले. लेट झालं होतं पण छान अशी वसुबारसच्या पूजेची मांडणी करून घेतली. खरं तर आपल्या दिवाळीच्या सणाची सुरुवात ही वसुबारसच्या पूजेपासूनच होत असते. म्हणजे जे काही आपण आपली गोमाता असते तिला छान असं तिची पूजेची मांडणी करून छान असं गोमातेची पूजा करून तिला घरातील फराळाचा नैवेद्य वगैरे दाखवत असतो. तर इकडे छान असं सिंपल पद्धतीने आम्ही सुद्धा गोमातेची मांडणी करून घेतली आणि वसुबारसची जी काही पूजा होती ती करून घेतली. आणि असा काहीसा होता फ्रेंड्स आजचा दिवस. सो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय. तर ठीक आहे, भेटू आता पुढे तिकडे ट्रॅव्हल्सवर वगैरे तिकडे.